मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या ठिकाणी आपण काल ऑक्झिलरीज बघितले. आता या ठिकाणी आपण एक खूप महत्त्वाचा प्रश्न बघत आहोत की जो 10वी-12वीच्या बोर्डाला सुद्धा येतो. आणि जसं की मी म्हणाले तसं की अगदी 5वीपासून 12वीपर्यंत किंवा अगदी ग्रॅज्युएशन लेवलच्या जे काही कंपल्सरी इंग्रजीचे विषय आहेत तिथं, किंवा मग तुमचे स्पर्धा परीक्षांचे पेपर असतील तिथं अगदी सातत्यानं विचारला जाणारा एक प्रश्न असतो तो म्हणजे एबल टू किंवा अनेबल टू. यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा थोडासा गोंधळ होतो. त्याच्यासाठीच मी हा चार्ट या ठिकाणी बनवलेला आहे. आपण त्या माध्यमातून समजून घेणार आहोत. पण त्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट होती की जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट हे सर्वात आधी तुम्हाला मिळतील. ठीक. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. या ठिकाणी आपण बघूयात की यूज कॅन कुड एबल टू अनेबल टू. या ठिकाणी जेव्हा एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जातो तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जातो. पहिली गोष्ट असते की यूज रिराईट इन सेंटेन्स यूज कॅन असं म्हटलं जातं. मग ज्या सेंटेन्समध्ये कॅन वापरायला सांगितलं जातं त्या सेंटेन्समध्ये एबल टू असणार आहे, हे लक्षात घ्या. आणि ज्या सेंटेन्समध्ये एबल टू वापरायला सांगितलं जाणार आहे त्या सेंटेन्समध्ये कॅन असणार आहे, हे कळालं. त्याच्यानंतर यामध्ये कॅन आणि कुड यांची जी रूपं आहेत ती सुद्धा बघणं गरजेचं आहे. कॅन हे वर्तमानकाळी रूप आहे, कुड हे भूतकाळी रूप आहे. यामध्ये काही नाही, फक्त हा चार्ट आधी समजून घ्या. या ठिकाणी तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही थोडासा व्हिडिओ पॉज करून हा लिहूनही घेऊ शकता, जेणेकरून चार्टच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल. ज्या वाक्यामध्ये कॅन असतं, ज्या वाक्याचं एबल टू करायला सांगितलं जातं, आपण एका पद्धतीने आधी प्रश्न बघूयात मग नंतर वाक्य बघूयात. ज्या वाक्यामध्ये कॅन असतं, ऑलरेडी कॅन आहे तिथं, त्या वाक्याचं तुम्हाला काय करायला सांगितलं जातं, एबल टू करायला सांगितलं जातं. ऑब्वियस आहे, कॅन आहे म्हणजे एबल टू करायला सांगितलेलं आहे. मग आता इथं ज्या वाक्यामध्ये कॅन आहे त्या वाक्याचं एबल टू करत असताना त्यामध्ये ॲम, इज, आर यापैकी जे योग्य सहाय्यकारी क्रियापद आहे ते तुम्हाला वापरायला पाहिजे. म्हणजे कुठलं, वर्तमानकाळी रूप. ॲम हे आय साठी आहे, इज हे सिंग्युलरसाठी आहे आणि आर हे जे काही आहे ते अनेक वचनीसाठी आहे. जसं की त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की यू आहे, दे आहे, हे की नाही, यांच्यासाठी. त्यानंतर एबल टू वापरायचं आहे. समजा भूतकाळी आहे, याच्यामध्ये कुड आहे. कुड जर असेल त्या वाक्यामध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, कुड काढून टाकायचा, त्या ठिकाणी वॉज आणि वेअर वापरायचं आहे आणि त्या ठिकाणी एबल टू वापरायचं आहे. हे कधी, जेव्हा कुड असेल तेव्हा. आणि कॅन असेल तर त्या ठिकाणी कॅन काढून टाकायचं, तिथं ॲम, इज, आर यापैकी योग्य सहाय्यकारी क्रियापद वापरायचं, एबल टू लिहायचं. आता जर कधी कधी कसं होतं की वाक्यामध्ये ॲम, इज, आर आहे किंवा मग वाक्यामध्ये कॅन आहे पण त्यासोबत नॉट आलेला आहे, तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे की तो जो काही नॉट आहे तो काढून टाकायचा आहे आणि ॲम, इज, आर लिहून या ठिकाणी अनेबल टू या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे जे वाक्य नकारार्थी आहे ते वाक्य या ठिकाणी आहे म्हणजे नकारार्थी जर असेल, म्हणजे त्या वाक्यामध्ये नॉट असेल तर ते वाक्य अनेबलचं आहे आणि जर नॉट नसेल तर ते एबल टूचं आहे. एवढं लक्षात घ्यायचं. आणि याच्यामध्ये सगळ्यात मुख्य टेक्निक काय आहे की या दोनच गोष्टी आहेत. कॅन असेल तर ॲम, इज, आर आणि कुड असेल तर वॉज, वेअर. आपण काही वाक्य बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय करायचं आहे. वाक्य लिहून घेत असताना या ठिकाणी काही नियम सांगितले जाणार आहेत की कोणत्या नियमानुसार हे वाक्य बनवायचं आहे. पण त्या अगोदर प्लीज हा चार्ट लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे जे वाक्य होणार आहे किंवा पुढे जे आपण सांगणार आहोत ते व्यवस्थित समजून जाईल. ठीक आहे. तर मगाशी आपण या ठिकाणी नियम बघितले त्या पद्धतीनं या ठिकाणी एबल टू आणि अनेबल टू वापरत असताना वाक्यामध्ये सूचना आपल्याला काय येणार आहे की रिराईट द सेंटेन्स युझिंग एबल टू. मग आता या ठिकाणी हे जे पहिलं वाक्य आहे आय कॅनॉट सी हे वाक्य आहे, तर आय कॅनॉट सी या वाक्यामध्ये तुमच्या लक्षात येते का बघा की यामध्ये नॉट आहे, याचा अर्थ असा की तुम्हाला अनेबल टू करायला पाहिजे. हो, परंतु जर तिथं ऑर्डर एबल टू जर करायला सांगितली असेल तर मात्र वाक्यातला नॉट जो काय आहे तो आहे असा राहतो. पण वाक्यामध्ये इथं पहिला काय वापरलेला आहे, कॅन वापरलेला आहे, इथं कुड वापरलेला आहे, इथं कॅन आहे आणि इथं कॅन आहे. मग आपला नियम आपण मगाशी काय बघितला होता की या ठिकाणी कॅन असेल तर काय वापरायचं आहे, ॲम, इज आणि आर वापरायचं आहे. आणि कुड असेल तर काय वापरायचं आहे, कुड असेल तर इथं काय वापरायचं आपल्याला, वॉज किंवा वेअर वापरायचं आहे. होय की नाही. मग आता या ठिकाणी साधी गोष्ट आहे की या दिलेल्या वाक्यामध्ये कॅन आहे का कुड आहे,
कॅन आहे. मग कॅन आहे म्हटल्यानंतर दुसरा नियम काय, पहिला नियम काय आहे की वाक्यामधला कर्ता जो आहे तो आहे असा लिहून घ्यायचा आहे. वाक्याचा हेड ऑफ द सेंटेन्स जो काही आहे तो आहे असं लिहून घ्यायचा. जसं की आय लिहून घेतला, आय आहे तर लिहून घेतलं. तो घेतल्यानंतर जो काही कॅन आहे, आता कॅनवरून कळतं की कॅन आहे म्हणजे तिथं कोण घ्यायचं आपल्याला, ॲम, इज, आर यापैकी योग्य सहाय्यकारी क्रियापद. मग आयसाठी कोण लागतं, तर आयसाठी कायमच ॲम लागतं जेव्हा कॅन असेल तेव्हा, कारण ते काय आहे ज्याला आपण म्हणतो की नाही वर्तमानकाळी रूप आहे त्याच्यामुळं. मग आता आय एम, मग आता कॅन जाणार का, तर हो हा कॅन निघून जाणार, म्हणजे कॅन काढून टाकायचा, त्याच्याऐवजी ॲम घ्यायचा. मग ॲम घेतल्यानंतर या ठिकाणी ॲपॉस्ट्रोफी टी आणि ॲपॉस्ट्रोफी एन टी असं आहे, म्हणजे नॉट आहे तिथं म्हटल्यानंतर काय करायचं आहे, या ठिकाणी नॉट आहे तर तो नॉट आहे असा ठेवायचा आहे, म्हणजे तो नॉट लिहून घ्यायचा आहे. लिहून घेतल्यानंतर आता इथं काय करायचं आहे, या ठिकाणी एबल टू सांगितलं असेल तर एबल टू येणार. म्हणजे एबल टू कुठं लिहायचं समजलं. पहिला नियम काय आहे, या ठिकाणी एक साधं एक सोपं आपल्याला या ठिकाणी एक फॉर्म्युला मिळतो, सब्जेक्ट प्लस HV प्लस नॉट असेल तर नॉट प्लस या ठिकाणी एबल टू किंवा अनएबल टू प्लस मग जो काही वाशीराभा म्हणजे वाक्यातला शिल्लक राहिलेला भाग. समजलं. हा या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला प्रत्येक वाक्य करायचं आहे. हाच फॉर्म्युला काय करायचा आहे तुम्हाला या ठिकाणी वापरायचा आहे, हे ध्यानात घ्या. एबल टू काय आहे, सी आहे, लक्षात आलं. त्याच्यानंतर दुसरं काय वाक्य आहे, ही कुड नॉट सी. आता ही कुड नॉट सी आहे, तर पहिला नियम काय आहे, सब्जेक्ट आहे तसं लिहून घ्या. फॉर्म्युला प्रमाण जातोय का बघा आपण. ही घेतलं लिहून, ही घेतल्यानंतर HV घ्यायचा. आता HV कुठला घ्यायचा आहे, तर या ठिकाणी एक लक्षात ठेवा, ज्याचं एबल टू अनेबल टू किंवा ज्याच्यामध्ये कॅन वापरा किंवा कुड वापरा असं सांगितलं जातं, त्यामध्ये हे 5च तुम्हाला या ठिकाणी हेल्पिंग वर्ब असणार. कोण कोण असणार, ॲम, इज, आर आणि वॉज, वेअर. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी कुठलेही हेल्पिंग वर्ब वापरायचे नाही आहेत, हे आधी ध्यानात घ्या. मग आता इथं कोण आहे, ही आहे, हा लिहून घेतल्यानंतर इथं कोण आहे, कुड आहे. कुडसाठी कोण वापरायला सांगितलंय, वॉज किंवा वेअर. मग आता वॉज हा हीसाठी वापरतात, हे लक्षात घ्या. आय असेल तर वॉज, ही असेल तर वॉज, शी असेल तर वॉज, इट असेल तर वॉज, बरोबर. आणि बाकीचे जे सगळे आहेत मग कोण कोण आहेत, वी आहे, यू आहे, त्याच्यानंतर दे आहेत. हां, ह्या सगळ्यांसाठी काय वापरायला लागणार आहे, वेअर वापरायला लागणार आहे. आता इथं काय असणार आहे, ही आता नियमानुसार बघा जायचं आपल्याला. ही वॉज लिहून घेतल्यानंतर वाक्यामध्ये नॉट आहे का, आहे, तर तो आहे असा लिहून घ्यायचा आहे. आता वाक्यामध्ये नॉट लिहून घेतल्यानंतर मग एबल किंवा अनेबल वापरायचा. इथं एबल टू लिहायचं. समजा या वाक्याची ऑर्डर अशी असेल, की ही कुड नॉट सी असं वाक्य आहे आणि ऑर्डर आहे की रिराईट द सेंटेन्स युझिंग अनेबल टू असं जर म्हटलं असेल तर तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. ॲटोमॅटिकली ज्या वाक्याचं अनेबल टू करायला सांगितलं जातं तिथं 100% कोण असतो, नॉट हा वाक्यामध्ये असतोच. मग काय करायचं आहे, त्या ठिकाणी ही वॉज नॉट घ्यायचं नाही आहे तिथं. मग त्याच्याऐवजी काय करायचं आहे, इथं आपल्याला अनएबल घ्यायचं आहे, अनेबल टू. पण कधी, जेव्हा वाक्यामध्ये आधी सांगितलेलं आहे काय की तुम्ही यूज करा रिराईट द सेंटेन्स युझिंग अनेबल टू सांगितलं असेल तर या ठिकाणी काय करायचं आहे, नॉट काढून टाकायचं आहे. आणि जर त्यांनी सांगितलं असेल की नाही तुम्ही काय करायचं आहे, रिराईट द सेंटेन्स युझिंग एबल टू असं जर म्हटलं असेल तर एबल टूच वापरायचं आहे. पण इथं नकार जो काही आहे, नॉट जो काही आहे तो आहे असा ठेवायचा आहे. लक्षात आलं. एबल अनेबल याच्यामध्ये काय होतं की जो नकार आहे किंवा नाही आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचं आहे. पुढचं वाक्य आहे, आय कॅन हेल्प हिम. हे वाक्य मुळातच एबल टूचं आहे, लक्षात घ्या. आणि हे वाक्य नॉट आहे ते अनेबलचं आहे. पण तिथं ऑर्डर एबल टू जर दिली असेल तर आपल्याला नॉट काढून टाकता येत नाही, नॉट सहित घ्यायला पाहिजे, बरोबर. पण नॉट घ्यायचं आहे तर तिथं ऑर्डर ऑटोमॅटिकली एबल टूची असणार आहे. पण जर समजा तिथे यूज अनेबल टू असं जर म्हटलं असणार आहे तर ते नॉट काढून टाकायचं आहे. म्हणजे तुम्हाला आता फॉर्म्युला कसा होणार आहे लक्षात घ्या की ही वॉज अनेबल टू सी हे असं वाक्य होणार आहे. मग तिथं नॉट काढायचं आहे. पण समजा एबल टू वापरा असं म्हटलं तर मग नॉट राहणार आहे, ही वॉज नॉट एबल टू सी, दोन्हींचा अर्थ तोच आहे. आता ही कॅन हेल्प हिम, हे वाक्य कसं होणार आहे, सूत्रानुसार जायचं आपण.
आय हा कोण आहे, कर्ता आहे. आय घेतल्यानंतर हेल्पिंग वर्ब. कॅनसाठी कोण असणार आहे, ॲम, इज, आर यापैकी कोणीतरी. मग इथं मी काय सांगितलं, आईला कायमच ॲम लागतो. तर आय एम इथं काय आहे, कॅन हेल्प हिम आहे. मग इथं ऑलरेडी नॉट नाही आहे तर घ्यायची काही गरज नाही आहे. नकारार्थी आहे तर त्याला होकारार्थी करा, होकारार्थी आहे तर त्याला नकारार्थी करा, असं काहीही झंझट लावत बसायचं नाही आहे. इथं नाही आहे तर घ्यायचं नाही आहे. मग आय एम, मग आता इथं नाही आहे म्हटल्यानंतर काय येणार, डायरेक्ट एबल आहे, अनेबल आहे, काय लावायला सांगितलेलं आपल्याला तिथं, एबल टू. मग इथं एबल टू हेल्प हिम, बाकी सगळा राहिलेला भाग सॉरी आहे असा. त्याच्यानंतर पुढचं आहे ही कॅन नॉट पास द टेस्ट. हे जर वाक्य आहे, आता या वाक्यामध्ये समजा असं म्हटलं रिराईट द सेंटेन्स युजिंग अनेबल टू, तर ते वाक्य कसं लिहायचं आहे, त्या वाक्यातला सूत्र काय आहे, वाक्याचं दोन्हीला सुद्धा सेम सूत्र लागू पडतं. समजा या ठिकाणी ही कॅन आहे, ही आहे तर ही आहे असा. कॅनसाठी कोण वापरायचं आहे, ॲम, इज, आर यापैकी. आता हीसाठी कोण असणार आहे, इज असणार आहे. ही इज. नॉट आहे, मग आता इथे काय वापरायला सांगितलं, एबल टू का अनेबल टू, अनेबल टू वापरायला सांगितले. मग आपण आता इथं काय घ्यायचं आहे, ही इज अनएबल. मग वाक्यातला भाग जो काही शिल्लक राहिला आहे, पास द एक्झाम सॉरी टेस्ट. समजा इथं असं म्हटलं असतं यूज एबल टू असं म्हटलं असतं तर या वाक्यामध्ये काय आलं असतं, हे जरा पुसते मी, या वाक्यामध्ये काय आलं असतं, मग हे वाक्य कसं झालं असतं, या ठिकाणी ही इज नॉट आहे असं राहिलं असतं. आणि एबल टूच वापरायला सांगितलं म्हटल्यानंतर आपल्याला काय घ्यायचं, एबल टू पास द टेस्ट. समजलं, या पद्धतीने. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कॅन आणि कुड हे जे काही आहेत हे असताना वाक्याचा एबल टू अनेबल टू कसा करायचा हे समजलं. ठीक आहे, तर या ठिकाणी काही प्रॅक्टिसला आपण अजून वाक्य बघूयात. याच्यामध्ये एक्सेप्शन असं काही नाही आहे, परंतु वाक्याचं जे सूत्र आहे ते मी मगाशी म्हणाले त्या पद्धतीनं थोडंसं परत एकदा लिहून घ्या. आता या ठिकाणी आपण बघू शकतो की इथं आता आपण या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी मी एक सूत्र लिहिलेलं आहे, सेम त्याच पद्धतीने एबल टू अनेबल टूला सगळ्यांसाठी ते वापरायचं आहे. यस प्लस एच व्ही प्लस नॉट प्लस एबल टू आणि वाशिरा वाक्यात शिल्लक राहिलेला भाग. आणि जर समजा या ठिकाणी अनेबल वापरा असं सांगितलं असेल तर यस प्लस एच व्ही प्लस अनेबल टू प्लस वाक्यात शिल्लक राहिलेला भाग म्हणजे वाशिरा भाग या पद्धतीने वापरायचा. आणि मी परत एकदा रिवाइज करते, कॅन असेल तर या ठिकाणी कोण येणार आहे, ॲम, इज आणि आर. आणि कुड असेल तर कोण येणार आहे, वॉज किंवा वेअर. कळालं. इथं नॉट असेल वाक्यात तर तो राहणारच आहे, नसेल तर तो घ्यायचा नाहीये, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, जर समजा वाक्यामध्ये नॉट आहे आणि तरी पण ते वाक्य एबलमध्ये जर करायला सांगितलं तर काय करायचं, नॉट आहे तसा ठेवायचा आहे. लक्षात आलं. आणि वाक्यामध्ये नॉट आहे अशा वेळेस ते वाक्य अनेबलमध्ये करायला सांगितलं तर वाक्यातला नॉट जातो, कारण अनेबलचा अर्थच नॉट आहे. कळालं, कॅपेबल नाही आहे असा त्याचा अर्थ. त्यामुळे एबल टू म्हणजे कॅपेबिलिटी आहे आणि अनएबल टू याचा अर्थ काय, कॅपॅसिटी नाही आहे. मग नॉट हा कधी वापरायचा, जेव्हा एबल टू करायला सांगितलं जातं वाक्यामध्ये आणि दिलेलं जे प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये जर नॉट असेल तर मग मात्र आपल्याला काय करायचं आहे, नॉट आहे तसा ठेवून आपल्याला एबल टू करायचं आहे. आणि जर दिलेल्या वाक्यामध्ये नॉट आहे आणि ते वाक्य अनेबल करायला सांगितलेलं आहे अशा वेळेस अनेबल तर वापरायचं आहे, पण तिथं आपल्याला नॉट काय करायचं आहे, काढून टाकायचं आहे. लक्षात आलं, कारण अनएबल अन याचा अर्थच नॉट आहे. लक्षात आलं, कारण त्याच्यामध्येच ऑटोमॅटिकली नॉट हा कव्हर होतोय. त्यामुळे एक्स्ट्राचा जो वाक्यातला नॉट आहे तो काढून टाकायचा. मग तो काढल्यानंतर काय सूत्र मिळतं, यस प्लस एच व्ही प्लस अनेबल टू प्लस वाक्यातला शिल्लक राहिलेला भाग. लक्षात आलं. तर आय होप की तुम्हाला हा एबल टू आणि अनेबल टूचा व्हिडिओ छान पद्धतीने समजला असेल. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.